आज अनुषीच्या मेहंदीच्या निमित्ताने आपण एकत्र जमलो, तर त्या निमित्ताने आम्ही अनुषीसाठी एक छोटासा कार्यक्रम भेट करणार आहोत। अनुषी हा अत्यंत घरगुती प्रकार आहे, त्यामुळे आय होप यू लाईक इट। आणि आपण सर्वजण अनुषीला लहानपणापासून ओळखता, त्यामुळे अनुच्या आतापर्यंतच्या वाटचालीची ही छोटीशी झलक आहे। हा कार्यक्रमाच्या रूपात आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत। सो अनुषी, जे काय असेल ते अभय म्हणाला तसं तू गोड मारून घे, चूक भूल द्यावी घ्यावी म्हणतात तसं। अनु, ऍक्च्युली हा कार्यक्रम आम्ही आधी मराठीत सादर करणार होतो, पण अनुच्या लंडन मधल्या नॉन मराठी स्पीकिंग फ्रेंड्सच्या बेनिफिटसाठी मराठी आणि इंग्लिश असं ट्रान्सलेशन असं दोन्ही करणार आहोत। सो अत्यंत लास्ट मिनिटला हा चेंज केला असल्यामुळे इट्स व्हेरी इन्फॉर्मल। All right, so welcome everybody. Thank you all for coming to Anushi's Mehndi. We put together a small program for her. Since we all know Anushi since she was a little child, we have only made a humble attempt to highlight all of her milestone achievements. Anu, we hope you like it. अनु लहानपणापासून अतिशय गोड, गुटगुटीत आणि गोबऱ्या गालांची असल्यामुळे सर्व लहान मोठ्यांचं पटकन लक्ष वेधून घ्यायची। आता कुठेही गोबऱ्या गालाचं गोड बाळ बघितल्यानंतर कोणाची पटकन त्या बाळाचे गाल पकडण्याचा मोह होतो। अनुषीच्या बाबतीत पण हे असंच व्हायचं, पण काही थोडे जणच ह्या प्रयत्नामध्ये यशस्वी व्हायचे। जे कोणी यशस्वी व्हायचे नाहीत, इथे काही लोक असे कदाचित त्यातले, तर त्यांच्यासाठी अनुषीच्या हातचा खास प्रसाद असायचा। ज्यांना कोणाला हा प्रसाद मिळाला असेल त्यांना कदाचित माहिती असेल काय प्रसाद आहे। तर अशा ह्या गोबऱ्या गालांची अनुषी मोठी होत होती आणि इतर सर्व लहान मुलांप्रमाणेच चॉकलेट, आईस्क्रीम अशा प्रकारच्या सगळ्या गोडधोड खाण्यामधनं ती नाचत बागडत होती। As a cute child with those chubby cheeks, it was very easy for Anu to get everyone's attention. Pinching her cheeks, however, was dangerous indeed. Some people got lucky, but most of us got Anu's special present. At 3 years old, Anu was already at the top of the world. Chocolate in one hand, ice cream in the other, she would frolic around everywhere. असल्यामुळे सोसायटीच्या प्रत्येक नाचामध्ये अनु आघाडीवर असायची। भरतनाट्यमच्या क्लासेसमुळे ह्या आवडीचे रूपांतर एका निपुण नर्तकीमध्ये व्हायला लागले। Anu had a true love for dancing and made sure to take part in every dance program held by her society. Bharatnatyam classes were the next step. The classes took her innate talent and nurtured Anu into a true dancer. You don't know, I'm Pooja. I'm Anu's best friend from when we were born, and this is for you, Anushri. I hope you remember this song, and I hope you remember our dance. This is the first dance we performed together, so I want to do that. शहर की
तोंडातलं आईस्क्रीम आणि त्याचबरोबर बेबी फॅट सुद्धा कधी गळून पडली आणि त्याऐवजी पायात भरतनाट्यमचे घुंगरू कधी खणखणायला लागले कळलंच नाही. आता अनुश्री इतकं सुंदर नाचायला लागली की आई बाबांना तिचा आरंगेत्रम करायलाच हवं. The naughty, playful Anu of her childhood started to get older. She lost the ice cream and baby fat, and her silver anklets got replaced by Bharatnatyam ghungroos. Pretty soon it was time for her parents to hold her Arangetram, the culmination of her dancing studies. लहानपण पूर्णपणे मागे पडलं होतं आणि आता अनुला करिअर बद्दल सिरियस होण्याचा आदेश आला होता. हुशार तर ती होतीच आणि अभ्यास तर ती करतच होती, पण म्हणून सिरियस व्हायचं? अनुच्या केअरफ्री व्यक्तिमत्वामध्ये हे बसणार नव्हतं. ती चालली होती आपल्या झुरकीमध्ये आणि आपल्याच मस्तीमध्ये. Now that she was an adolescent, it was time for Anu to get serious about her career. Serious. This is Anu we're talking about. Sure, she was smart and hardworking, but there's no way Anu could become serious. Anu was simply too carefree and happy-go-lucky. इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आणि आपल्या ताईच्या पायावर पाऊल ठेवत
तिला युएसएची ऍडमिशन आणि व्हिसा जेव्हा मिळाला तेव्हा तिला जग ठेंगणं वाटलं तर नवल नव्हतं. Anu made a lot of friends at college, but still managed to keep her unique personality. She got a degree in engineering, and when she got the chance to follow in her sister's footsteps to go to the USA for further studies, it seemed as if the sky was the limit for her. She was on her way up. लागली होती, एक हुरूर वाटायला लागली होती. तिला आता दिलवाले दुल्हनिया मधला राज खुणावायला लागला होता. राज का शाहरुख खान मिळेल. तर असं असताना ती जेव्हा स्वप्न रंगत होती त्यावेळेला तिच्या स्वप्नातला राजकुमार अवतरणार याची चाहूल लागली. While it seemed to everyone that Anu was getting her life settled in America, there was something, or should I say someone, missing. She had dreams about finding her very own Shah Rukh Khan, someone like Raj from Dilwale Dulhaniya Le Jayenge.